आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नजर टाकूयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांवर. बारामती लोकसभा लढवण्यासाठी आग्रही असलेले आणि पवारांविरोधात दंड थोपटलेले विजय शिवतारे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली. अंतरवाली सराटी इथल्या मैदानावर मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार असून मनोज जरांगे मार्गदर्शन करणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पुढील दिशा कोणती हे ठरवतात आणि हे बैठकीमध्ये ते जाहीर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाकडून 400 पेक्षा जास्त उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे. तर उमेदवार उभे करण्यासह आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाची बैठक होणार आहे. सोलापूरमध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून पक्षवाढीवर भर दिला जातोय. सोलापुरातील राष्ट्रवाद भवन कार्यालयात 146 जणांच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये महायुतीची उशिरापर्यंत बैठक सुरू होती. यावेळी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शहांची बैठक होती आणि तब्बल 1.5 तास ही बैठक चालली. तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार पहाटेच मुंबईत दाखल झालेत. साताऱ्यामधून उदयनराजेंची उमेदवारी आता जवळपास निश्चित झाली आहे. रात्री उशिरा राजेंनी अमित शहांची भेट घेतली. तर उदयनराजे आणि अमित शहांची भाजप मुख्यालयात भेट झाली आहे. तर या बैठकीतला JP नड्डा आणि फडणवीस सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजेंची 3 दिवसांची दिल्लीवारी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय. उदयनराजेंसोबत 10 वर्ष काम केलं, मात्र त्यांनी कधीच वाईट वागणूक दिली नाही. मात्र केंद्र सरकारनं उदयनराजेंना दिल्लीत 3 दिवस थांबवलं. राजेंना असं वागवणं म्हणजे एक दुर्दैव आहे, अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे. तर केंद्र सरकार त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ देतं आणि भाजपला राजेंचा अपमान करायचा होता म्हणून ते असे वागले, असा आरोप सुळेंनी केला आहे. कार्ला मळवली मार्गाजवळील इंद्रायणी नदीवरील पुलाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. पावसाळ्यामध्ये नदीचा प्रवाह वाढल्यास नागरिकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मे अखेरपर्यंत पुलाचं काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. संभाजीनगर शहराचा प्रारूप विकास आराखडा 2 आठवड्यांपूर्वीच घोषित करण्यात आला होता. या आराखड्यावर आता हरकती असल्या त्यात 2 महिन्यांमध्ये मांडण्याचा अवधी देण्यात आलाय. केवळ 15 दिवसातच 1893 नागरिकांनी या विकास आराखड्यावर आक्षेप घेतलाय. पनवेलमध्ये महावितरणानं मार्च एंडच्या अनुषंगानं थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली. 31 मार्चपूर्वी वीज बिल न भरल्यास ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा महावितरणानं दिलाय. तर गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा 857 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 121 कोटी 60 लाख रुपयांची तूट दाखवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचं म्हटलंय. तर लोकसभा निवडणुकीमुळे येत्या 8 दिवसात तरी निर्यात बंदी हटेल आणि कांद्याला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ही आशा फोल ठरल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत. चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली असून या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती MMRDA कडून देण्यात आली आहे. तर या निर्णयानुसार आज वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद राहणार आहे आणि रात्री 8 नंतर 1 तासाच्या अंतरानं मोनोच्या फेऱ्या सुरू होतील. मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये कोस्टल रोडवरील प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना मुंबई महापालिका 42,000 झाडं लावणार आहे आणि त्यातील 36,000 झाडं ही जपानी मियावाकी पद्धतीची असणार आहेत. होळी निमित्तानं आता घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जात आहेत. मात्र यंदा चणा डाळ गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 रुपयांनी महागली आहे. चणा डाळचे भाव गेल्या वर्षी 60 रुपये होते आणि ते यंदा 82 रुपयांवर पोहोचले. पनवेल महापालिकेची कर संकलन मोहीम सुरू असून आता मालमत्ता कर विभागानं दिवसभरात 2 कोटी 50 लाखांचा विक्रमी कर भरणा केला आहे आणि सुमारे 320 कोटींचे मालमत्ता कर वसूल करण्याचं पालिकेचं लक्ष्य आहे.
मरीन लाईन्स येथील जे रुग्णालयाचा जिमखाना गेल्या 3 वर्षांपासून धुळखात पडू नये. अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने याची दखल घेत जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी 14,88,00,000चा निधी मंजूर केलाय. भुसावळ जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशांवर गेलं आणि होळीपूर्वीच भुसावळकरांच्या जीवाची काहिली होतीये. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाची समस्या डोकेदुखी ठरणार आहे. जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीमध्ये स्वाहा केले जाणार आहेत. यंदा होळीला गोंदिया जिल्ह्यात 1387 सार्वजनिक तर 1420 ठिकाणी खासगी होळ्यांचं दहन होणार आहे. यामधील 2807 होळ्यांमध्ये 28,070 क्विंटल लाकडं जाळली जाणार आहेत. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा होळी निमित्तानं 5 दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मंदिरात पूजन केलंय आणि त्यानंतर राणा दाम्पत्यानं आदिवासी बांधवांसोबत संवादही साधलाय तर होळीच्या शुभेच्छाही दिल्या. संभाजीनगरवर होळीचा रंग चढलाय. होळीचे रंग पिचकारी विक्री करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. वेगवेगळ्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्यात. त्यामुळे आता लहान मोठ्यांना सुद्धा खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी करावी लागते. बारामतीमध्ये झालेल्या गँगवॉर प्रकरणामधील पीडित युवकाचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातून ही मारहाण झाली आणि यावेळेस बेशुद्ध अवस्थेतच त्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू आहे. संभाजीनगरमध्ये आचारसंहिता सुरू असताना बेकायदेशीररित्या आणि विनापरवाना निदर्शनं करणाऱ्या आपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. आचारसंहिता असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिलेत. तर गोंदियामधील मुख्य बाजारात असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली जाते. अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी दुकानामधील रस्त्यावर असलेलं साहित्य जप्त केलंय. बेळगावमधील अनगोळ शिवारामध्ये हॅस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे गवतानं भरलेली ट्रॉली जळून खाक झाली आहे. तर या घटनेत शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. उच्च विद्युत दाबाच्या तारांमुळे गवताला ही आग लागल्याची माहिती समोर येते. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी बांधव भोंगऱ्या उत्सव साजरा करतायत. पारंपरिक वाद्याचं वादन नृत्य करत निसर्गाच्या सानिध्यात होळी जल्लोषात साजरी केली जाते. तर लोणावळ्यामध्ये आता पर्यटकांना पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांचा हिरमोड होऊ लागला. त्यामुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे येण्यास पाठ फिरवली आहे. तर स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारात नुकसान होऊ लागले म्हणून स्थानिकांनी पोलिसांना पर्यटकांची अडवणूक करू नका अशी विनंती केली आहे. तर मार्च हेटची जळ माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांना सुद्धा बसते. देहू रोडच्या मुरगन टेम्पल येथील मोर जणू पिसारा फुलवत मेघराजाला साथ घालत असल्याचं दृश्य एका पक्षीमित्रानं कॅमेऱ्यात कैद केलं आणि या मोरांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी लष्करी भागातून ठिबक सिंचनद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या वेळास येथील समुद्रकिनाऱ्यावर कासव महोत्सव सुरू आहे. तर शनिवारी रविवार जोडून आलेल्या होळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. यावेळी शेकडो कासवांची पिल्लं समुद्रात जाताना पाहायला नागरिकांनी गर्दी केली होती. आणि बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 ग्लोबल.